तिकडेच आलोय, तिकडे तुम्ही जाऊ ना. आता फोन कट करायला लागेल. मी तुला म्युझियम सुटल्यानंतर फोटो काढून घ्या. येताना रस्ता वेगळा आहे. नमस्कार, मी निकिता प्राचीन कोकणमध्ये आपलं स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलाय, तो जाताना पाहिलात तरी चालेल. जन्म नक्षत्रानुसार ते बघायचे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतीका ही मानलेली आहे. याला पिंपळपर या कारणाने म्हणतात कारण याच्या भोवती जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतात. हा पाट सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा पाट जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचा रोप लावण्यात आला. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा सुंदर आहे तितकेच आपलं कोकणही सुंदर आहे. समानकाळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून या. कशाला डोक्याला लागायचा. तुम्ही कुठे यायचं या फिरावं येतं. अजून चढायचंय वरती. वा मस्त काय बाग आहे. चल 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 तिकडे चल पुढे चल. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात यांचा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती. म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षांपासून युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड तयार केला आहे याला कोकणी भाषेत पाखाडी म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा याच पाखाडीने प्राचीन कोकणच्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. ते जात नाही कसं काय.
वनवासी हे बघा ते वरून येणार ना आपण हा ते नंतर येणार आपण अघनी वाघाची गुहा दाखवल्या आणि या बाजूला गाव शिकार दाखवली. येस गाव शिकार ही बघ गाव शिकार ही अशीच असेल. ते नेतात ना अजून ते जुनी लोक कसे बघ जिद्नेश असं जात होते घेऊन. हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात. शेतकरी याचा वापर धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच गरम मसाल्यासारख्या पदार्थामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. मसाल्यामध्ये वापरतात. येस तिकडे माडीवाला दाखवलं. ताडी माडी असते ना तो काढणारा माणूस. नारळाच्या झाडापासून माडी काढली जाते. ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असे. गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असे. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय. कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो आणि 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होता. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, नागसाप यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. जेव्हा आम्ही ग्रामदेवतेच्या देवळात जातो तेव्हा गावातले पुजारी असतात ते गाराणे घालतात. तुम्हाला फक्त हात जोडून होय महाराजा म्हणायचं. आई वाघजाई महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायतन बरामदेव महाराजा वय महाराजा. आज वय प्राचीन कोकण भागेला लांब लांब पर्यटक आले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण जी काय त्यांच्या मागे इडापिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. वय महाराजा. यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या कोणत्या बी केसाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. वय महाराजा. यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेले असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोरा टोरा होऊ दे आणि त्या पोरा टोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबान गौरी गणपती हरी राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. जुनं कोकण बघे आलेलं आहे. तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोलं लावून बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वतीने नारळ देऊन तुला गाळानं घालतावाय. का नारळ नेमत सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात गुरा ढोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होय पर्यटक तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा.
ही आमची पारंपरिक वाद्ये आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत, म्हणजेच यांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वी हा भाटा देव आहे. भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जातात. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. वीरगळ आहे वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. ज्यांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते त्यांच्या स्मरणार्थ बांधलं जातं. कडक लक्ष्मी दाखवले. स्वतःला चापकाचे फटके मारून घेतात ना पोतराज, त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. ते लोक गावात खेळ दाखवण्यासाठी यायचे. त्याची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्हावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळेल. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाच्या घरोघरी जाईल. केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैसे म्हणजेच आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही संपूर्ण गावभर. आता तुम्ही आलात. ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मगच गावात फेरफटका मारू. खोतांच्या घरी हे खोत आहे. राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा. खोत गावचे प्रमुख असते. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. खोतांची 2 मुली आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. महाभारतामध्ये हाच खेळ धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिवस या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या मागे पुढे सरकावून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओटी असे म्हणतात. समोर आहे ती पडवी. खोतांच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर, उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या मागे आहे ते माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा या गॅपमधून सतत बाहेर जाते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. म्हणजेच घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे. इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले, तुम्ही बघू शकता ते. हात नाही लावायचं, खाली उतरा. आणि ती मी पूर्वी याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही इथे उभारलं आहे. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत तिरसा म्हणतात. ती सतत पेटकी ठेवली जायची, कारण पूर्वी लाईटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल ही पेटवीत असे. हा विस्तव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेले असे. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे.
शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आहे. पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. ती कणगी आहे. कोकणी शेतकरी भात, वरी, नाचणी यासारखी धान्य पिकवत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून ते बाहेरून शेणा मातीने लिंपून ठेवले जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्षे सहज टिकत असे. ही खोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जायचा. उचल आहे. हिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जायचा. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवलाय. हे बघ हे बघ ही बघ प्राप्ती. सर्व कामे हा कुंभार करत असतो. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माढी काढण्याचे मडके आहे. कोकणात नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याला नारळ घेण्यापूर्वी एक पोळी येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. माडी काढण्याचा व्यवसाय आजही भंडारी समाज करत आहे. सोनार हा गावातील महत्वाचा होता. गावातील महिलांना व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. वाणी आहे. समुद्राचा पूर आणि दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला. या बंदरांमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, शंख, शिंपले, दागिने इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्याच्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवले याची प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती. वाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवलाय. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्यांना लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात मराठा व खोत यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंटा असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते. जातीनिहाय करावा लागत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुट करत असे. ही फुलांची परडी आहे, सूप आहे आणि रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यासाठी केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजून आमच्या चाकरमान्यांचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जातणीसारखे दिसते, त्याला घिरट म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो.
तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते, त्यावर चाळण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जातात व हे झाकण लावून हे चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक हे शिजून निघतात. पुरण यंत्र आहे, याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ ही वाटून निघते. वाटलेली डाळ या बाजूने बाहेर निघते व त्याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. शेवयाचं यंत्र आहे, लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे. तो टिफिन बॉक्स आहे. 2 चमचे, खाली 3 जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहे. दोन्ही बाजूंनी लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली दाखवले मोठी. दगडी उखळ आणि मुसळ दाखवले. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असते आणि ते चमचे दाखवलेत लाकडाचे. महावरा बांधलेला आहे ना, नाही सोन थोडासा सांगितलं ना मावरा बाजार. 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष फ्री मध्ये बांगड्या भरायचा. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. या पाणवठ्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी येत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होता. वरती खवल्या मांजर दाखवल्या. हा चर्मकार चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असतो. याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये एक शंकराची पिंडी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची पालखी मूळ गावातून निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. वा, एक मिनिट. लाईट नसते आपण गेलो ना मार्लेश्वर तिकडे आतमध्ये लाईट अलाउड नाही. तसं हे बनवलंय सेम टू सेम. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असते. हे लोक जेव्हा गावात येत असतात तेव्हा त्यांच्या पायात चामड्यांच्या गहना, खांद्यावर फाटकी घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी अशा वेशभूषेत येत असतात. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 8 ते 10 म्हशी व 100 ते 125 गायींचा मालक असतो.
या सर्वांची विक्री करायचे म्हटले की त्यांची किंमत काहीशी लाखात जाते. एवढा धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधी होती. बकरीचं घर दाखवलंय. पहिलं असं उंचावरती बांधायचे संरक्षणासाठी. बकरीचं घर हे बघ. हे खैराचं झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. जो पाण्यामध्ये वापरतात ना कात लाल रंगाचा असतो. ह्याच्या खोडापासून तयार केला जातो. पुढे कातभट्टी दाखवली. ही कातभट्टी आहे. हे जे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील लाल रंगाच्या खोडाचे लहान लहान तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकवून त्याच्या वड्या पाडल्या जातात. 3-4 महिने लागतात कात तयार होण्यासाठी. मचाण आहे. पूर्वी अशा प्रकारची मचाणे शिकार करण्यासाठी बांधली जातात. वरून 10 ते 12 किलोमीटरचा भूप्रदेश दिसतो. जर वरती गेलात तर चप्पल काढून जायचं आणि एका वेळी तिघांनी जायचं. इकडे मुखवटे दाखवले. डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता. तिकडे हस्तकला विक्री केंद्र आहे. काही खरेदी करायची असेल तर करू शकता. पुढे शंख प्रदर्शन शेवटचा पॉइंट आहे. तिथून खाली एक्झिट आहे. झालं की इथून पुढे जायचंय.